मागच्या व्हिडिओत आपलं शरीर जे पंचतत्वापासून बनलेलं आहे ते पंचतत्वांची नावं आपण बोटावर कसे अरेंज केले ते बघूया। आणि त्याच्यानंतर या पंचतत्वापासून ज्या मुद्रा हस्तमुद्रा तयार होतात त्या प्रत्येक हस्तमुद्राचं कुठल्या मुद्राचं कुठल्या व्याधीवर आपण त्याच्यावर नियंत्रण करू शकतो ते आपण पुढच्या व्हिडिओत बघूया। आज आपण फक्त त्या हस्तमुद्रांची नावे घेऊ, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा पुढच्या व्हिडिओसाठी। तर हे आहे आपले अग्नितत्व, वायुतत्व, आकाशतत्व, पृथ्वीतत्व आणि जलतत्व। आता या 5 तत्वापासून आपले हस्तमुद्रा कसे बनतात ते बघूया आपण। पहिले आहे आपलं अग्नितत्व आणि वायुतत्व। अग्रभाग जोडले म्हणजे तर्जनी आणि आपली अंगठा अग्रभाग जोडले तर ही होते आपली ज्ञान मुद्रा। आता हे असे सगळे जे मुद्रा तयार होतात ते पुढच्या व्हिडिओत आपण कुठल्या व्याधीवर आहे ते बघूया। आता 30 तर्जनी आपण अंगठ्याच्या बेसला पायथ्याशी लावलं तर ही झाली वायू मुद्रा। त्याच्यानंतर घेऊया आपण आकाश तत्व किंवा मध्यमा आणि अग्नितत्व आणि अंगठा। हे जर अग्रभाग जोडले तर इथे होते आपली आकाश मुद्रा। आकाश तत्व असल्यामुळे आकाश मुद्रा। 30 जर आकाश तत्व किंवा मध्यमा आपण पायथ्याशी लावलं तर ही बनते आपली शून्य मुद्रा। त्याच्यानंतर घेऊया आपलं हे पृथ्वी तत्व आणि परत ते अंगठा अग्नितत्व। अग्रभाग लावले तर ही बनते आपली पृथ्वी तत्व असल्यामुळे पृथ्वी मुद्रा। 30 जर पृथ्वी तत्व आपण पायथ्याशी लावलं तर ही बनते सूर्य मुद्रा। ही बनते सूर्य मुद्रा। त्याच्यानंतर घेऊया जलतत्व। जलतत्व आणि अग्नितत्व अग्रभाग लावले तर ही बनते आपली जलतत्व असल्यामुळे जलमुद्रा। जलमुद्रा बनली। आणि ते जर छोटी करंगळी आपण जर बेसला लावली तर ती बनते वरुण मुद्रा। ही बनते वरुण मुद्रा। आता हे आपली मुद्रा बनले। परत आहे आपले शेवटची 2 बोट करंगळी आणि पृथ्वी म्हणजे करंगळी आणि अनामिका म्हणजे जलतत्व आणि पृथ्वी तत्व। 3 बोट ते 2 बोट आपण अंगठ्याशी जोडले ती झाली प्राणमुद्रा। आणि त्याच्यानंतर आहे मधले 2 बोट घ्यायचे म्हणजे अनामिका आणि मध्यमा म्हणजे पृथ्वी तत्व आणि आकाश तत्व। अग्नितत्वाशी जोडले बाकीचे बोट सरळ ही झाली आपली अपान मुद्रा। त्याच्यानंतर आहे आपली वायुमुद्रा। आपण पहिल्यांदा आता सांगितलं मी ही वायुमुद्रा। अपान मुद्रा ही आता सांगितली। अपान मुद्रा आणि ही वायुमुद्रा लावून दिली तर ही झाली अपान वायू मुद्रा। हे सगळे हस्तमुद्रा जे तयार झाले ते कोणत्या व्याधीवर आहे ते आपण पुढच्या व्हिडिओत बघूया।